आणि तुम्ही आंडुकल्या पडुकल्याला बोलायला होता. आता आंधळकर साहेब बोलले, आंधळकर साहेब बोलले आता की कोणतर म्हणलं वाटतंय जी माझ्या दारात, आता मी तसं बोलत नाही, बोलून नाही तुम्हाला कुणाला तर खटकन ती माझा शब्द. अरे पण तू काय होता, 50 रुपयाचं फळात कुस्ती खेळणारा तू उपाशी मरत होता. तुझी अवकात काय लागा, बॅगा उचलणारा, कुणाचे पण जोडे उचलतो तू, आणि तुझी अवकात आहे माझ्याबद्दल बोलायची. बापल्याकाला असं करीन आणि साहेब करीन. तुझ्या साहेबाच्या खानदानीच्या शेवटच्या चिरागाला फल्यासारखा मुरगाळून टाकीन. नाद करू नको, फल्यासारखं मुंडकं मुरगाळून टाकीन. पाया नादी लागला तर माझी सटकून देऊ नका. राजभाऊ राऊत म्हणतात नाद कुणी करू नका. तसा तसा जर मी इरसरीला पडलो नाही जमणार. मी सगळी सुख भोगल्यात. मी संप्रदायामधला माणूस आहे. मी भगवंताचा भक्त आहे. मला या ठिकाणी एक पण चूक करायची नाही मित्रांनो, एकही चूक करायची नाही. कारण माझी एक चूक 1 लाख कुटुंब उद्ध्वस्त करू शकते मित्रांनो, एक चूक. म्हणून मी शांत आहे. आणि तुम्ही जर असे चॅलेंज देत असाल ना, नाही जमणार माझ्या पुढं. माझं सुद्धा भान हरपलं ना, मी काय करू शकत माझी मला पण माहित नाही. त्यामुळे तसला प्रयोग तुम्ही जिंदगीत करू नका. साधं कुणाला खर्चटलं ना तर किती किंमत मोठी मोजावं लागेल तुम्हाला किंवा तुमच्या घराण्याला, ह्याचं मोजमाप असणार नाही. त्यामुळं त्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमचे कोण ही चमचेत ना चाटे, त्यांना नीट सांगा तुम्ही. फक्त विकासावरती या ठिकाणी बोला. मला त्या मार्गाला जाऊन देऊ नका कोणी. आम्हाला पण बोलायला येते, माझ्याजवळ पण बोलणार आहेत. अशी एक एक ताकदबाज माझे सहकारी आहेत ना. मी जर ठरवलं, एकदा जर म्हणलं पोरानो हो, विषय संपला. पण मी आतापर्यंत का संयम ठेवलाय,